पुण्यानंतर आता मुंबई बलात्काराच्या घटनेनं हादरलेली आहे। 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। 5 नराधमांनी या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे। मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये ही घटना घडलेली आहे। मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आलेली आहे। 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झालेला आहे। 5 नराधमांनी या मुलीवर सामूहिक अत्याचार केलेला आहे। अल्पवयीन मुलीला एकटं पाहून नराधमांनी जोगेश्वरीमधल्या एका ठिकाणी नेलेलं होतं आणि तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर या पीडित मुलीला दादर रेल्वे स्थानकावर सोडण्यात आलं। मुलगी दादर स्टेशनवर भटकत असताना पोलिसांनी तिची विचारपूस केल्यानंतर पीडितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। 5ही आरोपींना अटक झालेली आहे। संबंधित मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी सुद्धा नोंदवली होती, अशी माहिती सुद्धा पोलीस तपासात समोर आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, आपण पाहतोय वारंवार अशा घटना घडतायत, जनमानसामध्ये एक संतापाची लाट सुद्धा पाहायला मिळते। या लोकांना आता कायद्याचं भयच उरलेलं नाही अशी भावना सुद्धा व्यक्त होते। काय एकूण अपडेट्स आहेत? नक्की श्वेता, खरं तर मुंबईची एक वेगळी प्रतिमा आहे की मुंबई महिलांसाठी अत्यंत सुरक्षेचं ठिकाण म्हणून मुंबईची ओळख आहे। मात्र आता याच प्रतिमेला काळीमा फासणारी पुन्हा एक मोठी घटना जी आहे ती मुंबईच्या जोगेश्वरी परिसरामध्ये घडलेली आहे। एका 12 वर्षीय चिमुकलीवरती 5 नराधमांनी सामूहिक अत्याचार केलेला आहे। खरं तर ही घटना उघडीस आल्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केलेला आहे आणि या 5ही नराधमांना अटक केलेली आहे। पॉस्को अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर ही प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार ही घटना मागच्या महिन्यामध्ये 25 तारखेलाच घडलेली आहे आणि तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशीच गुन्हा दाखल करण्यात आला। सोबतच जे आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली आहे। सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मुलीवरती सामूहिक अत्याचार केल्यानंतर हे सगळे त्या मुलीला आरोपीने दादर स्थानकावरती सोडण्यात आलं आणि जेव्हा ही अल्पवयीन मुलगी जेव्हा दादर स्थानकावरती भटकत होती तेव्हा पोलिसांना संशय आला आणि या संदर्भात पोलिसांनी तिला विचारपूस केली। तेव्हा तिने तिच्यासोबत झालेला संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना समजून सांगितला आणि दादर पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क साधला आणि या सगळ्या संदर्भात सुद्धा अटक केलेली आहे। या संदर्भात आता कशा पद्धतीने तपास पुढे जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।